आजची नवरात्रीची 5वी माळ स्कंदमाता देवीला समर्पित आहे. पूर्वी क्रीम्स, आधुनिक सौंदर्य प्रसाधनं नव्हती, तरी देखील सुंदर दिसण्याचा नैसर्गिक इन्स्टिंक्ट हा होताच. आणि सौंदर्य वाढवण्यासाठी, चेहऱ्याच्या त्वचेच्या काळजी घेण्यासाठी किंवा त्वचेच्या तक्रारींसाठी आयुर्वेदामध्ये अनेक तेलं, तुपं, विविध वनस्पतींची चूर्ण, लेप यांचा सविस्तर उल्लेख आहे. मुलगी जन्माला आली की तिच्या सौंदर्य वृद्धीसाठी अगदी जन्मापासून काही वैशिष्ट्यपूर्ण तेलं वापरण्याचा उल्लेख केरळीय आयुर्वेदात आढळून येतो. काही तेलं औषधी द्रव्यांचे अर्क वापरून बनवली जातात. यामुळे तेलाचे गुणधर्म अधिक प्रमाणात वाढतात आणि त्याची मात्रा म्हणजे क्वांटिटी मात्र खूप कमी लागते. शरीराच्या छोट्या भागावर लावण्यासाठी अशी तेलं जास्त उपयोगी पडतात, जसं की भुवया, डोळे. तेल तूप सिद्ध करण्याच्या अनेक पद्धती आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत, ज्यामुळे ही तेलं तूप जास्तीत जास्त परिणामकारक होतात. अशी सिद्ध तेलं तूप आयुर्वेदात पोटातून घेण्यासाठी आणि बाहेरून वापरण्यासाठी उपयोगात येतात. बाह्य प्रयोगामध्ये तेल तूप हे मसाज, विविध प्रकारचे बस्ती, डोळ्यांच्या आरोग्यासाठी, केसासाठी, चेहऱ्यासाठी, विविध धारा ट्रीटमेंटसाठी वापरण्यात येतं. धन्यवाद.